इंग्लिश समजतंय पण बोलता येत नाही. माझा कॉन्फिडन्स, माझा आत्मविश्वास खूप कमी आहे. समोरचा हसेल की काय याची भीती वाटते. तर कसे काय बोलू इंग्लिश? मॅम, आम्ही जेव्हा इंग्लिश बोलायला जातो तेव्हा पटकन शब्दच आठवत नाही. मग काय करू? तर फ्रेंड्स, या सर्वांचे उत्तर एकच आहे, प्रॅक्टिस. मी नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला इंग्रजी बोलता येणार नाही. आज तुम्हाला 0 इंग्लिश येतंय आणि अचानक 7 दिवसांनी किंवा 30 दिवसांनी तुम्ही फ्लुएंट इंग्लिश बोलू शकाल असे अजिबात नाही आहे. रोज थोडे थोडे इंग्लिश बोलायला सुरुवात करा. मग ते छोटे छोटे शब्द असतील, तुटकं फुटकं इंग्लिश वाक्य असेल. तुमचे फ्रेंड्स तुम्हाला हसले तरी चालेल, बट डोंट लूज युअर कॉन्फिडन्स. तुम्ही प्रॅक्टिस करा, कीप ऑन ट्राईंग. अगोदर शब्दांपासून सुरू करा, मग छोटी वाक्य, मग थोडी मोठी वाक्य बोला. त्यानंतर तुम्ही फ्लुएंटली इंग्लिश बोलायचे ट्राय करा. ऑल राईट, बट स्टार्ट फ्रॉम स्मॉल. पण स्टार्ट करा. डायरेक्ट मोठी उडी नका मारू. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा व्हिडिओ बघून नवीन वाक्य, नवीन शब्द शिकल्यानंतर 2 दिवसांनी, 4 दिवसांनी त्याची पुन्हा रिव्हिजन करा. लिहा, बोला, म्हणजे ती गोष्ट तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. रोज थोडी थोडी वाक्य बोला. आणि त्यासाठीच मी तुमच्यासाठी आणत असते डेली यूज्ड इंग्लिश सेंटेन्सेस, जो आजचा आपला टॉपिक आहे. रोज बोलली जाणारी सर्वात सोपी इंग्लिश वाक्य मी कायम घेऊन येत असते. ओके, तर छोट्या छोट्या वाक्यांपासून सुरुवात करा आणि इंग्लिश बोला. घाबरू नका. समोरचा व्यक्ती हसतोय, हसू द्या. समोरच्या व्यक्तीवर आपला कॉन्फिडन्स डिपेंड असायला नकोय. युअर ग्रोथ शुड नॉट बी लिमिटेड टू द पर्सन इन फ्रंट ऑफ यू. तुम्हाला करायचे आहे ना, मग तुम्ही करा. तुम्हाला शिकायचे आहे ना इंग्लिश, तुम्ही शिका, बोला, लिहा. समोरच्या व्यक्तीला काय वाटेल, माझ्याबद्दल तो काय विचार करेल, हे थॉट्स अगोदर तुमच्या डोक्यातून काढून टाका. यू स्टार्ट स्पीक इन इंग्लिश. घरापासून सुरुवात करा. आपले व्हिडिओज बघा, माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करा. ऑल राईट, आजचा आपला टॉपिक आहे डेली यूज्ड इंग्लिश सेंटेन्सेस. हॅलो, दिस इज अदिती फ्रॉम माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट अँड लेट्स बिगिन विथ आवर व्हिडिओ. मला 1 कप कॉफी हवी आहे. आय वुड लाईक अ कप ऑफ कॉफी. आय वुड लाईक अ कप ऑफ कॉफी. येथे खूप लोक आहेत. देअर आर टू मेनी पीपल हिअर. देअर आर टू मेनी पीपल हिअर. तो कशाबद्दल बोलत आहे? व्हॉट इज ही टॉकिंग अबाउट? व्हॉट इज ही टॉकिंग अबाउट? बूट घाल. पुट ऑन युअर शूज. पुट ऑन युअर शूज. मी लवकरच परत येईल. आय विल बी बॅक सून. आय विल बी बॅक सून. त्याला माझा लॅपटॉप घ्यायला सांग. आस्क हिम टू गेट माय लॅपटॉप. आस्क हिम टू गेट माय लॅपटॉप. तू कुठे चाललास? वेअर आर यू गोईंग? वेअर आर यू गोईंग? मी घरी जात आहे. आय ॲम गोईंग होम. आय ॲम गोईंग होम. गाडी हळू चालव. ड्राईव्ह स्लोली. ड्राईव्ह स्लोली. घरी पोचल्यावर मला कॉल कर. कॉल मी वन्स यू रीच होम. कॉल मी वन्स यू रीच होम. मी नवीन नोकरी हाती घेतली आहे, त्यामुळे मी त्यात थोडा व्यस्त आहे. आय हॅव टेकन अ न्यू जॉब, सो आय एम बिट बिझी विथ दॅट. आय हॅव टेकन अ न्यू जॉब, सो आय एम बिट बिझी विथ दॅट. आम्ही एकमेकांना लहानपणापासून ओळखतो. वी हॅव नोन ईच अदर सिन्स चाइल्डहूड. वी हॅव नोन ईच अदर सिन्स चाइल्डहूड. माझा वाढदिवस जूनमध्ये येतो. माय बर्थडे फॉल्स इन जून. माय बर्थडे फॉल्स इन जून. यावेळी काय चूक झाली? व्हॉट वेंट रॉंग दिस टाईम? व्हॉट वेंट रॉंग दिस टाईम? मोकळ्या हवेत जाऊया. लेट्स गो इन ओपन एअर. लेट्स गो इन ओपन एअर. तो हाताबाहेर जातोय. ही इज गेटिंग आउट ऑफ हँड.
ही इज गेटिंग आउट ऑफ हँड. ती उदास दिसत आहे. शी लुक्स डिप्रेस्ड. शी लुक्स डिप्रेस्ड. पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. डोंट ट्राय टू एस्केप. डोंट ट्राय टू एस्केप. ती घाबरून ओरडली. शी येल्ड विथ फिअर. शी येल्ड विथ फिअर. येल्ड म्हणजे ओरडणे. तुम्ही अजूनही इथे आहात. यू आर स्टील हिअर. यू आर स्टील हिअर. तो माझे पुस्तक घेऊन निघून गेला आहे. ही हॅज गॉन अवे विथ माय बुक. ही हॅज गॉन अवे विथ माय बुक. आम्ही पुढच्या आठवड्यात दुसरीकडे जात आहोत. वी आर मूव्हिंग इन नेक्स्ट वीक. वी आर मूव्हिंग इन नेक्स्ट वीक. आज खूप गरमी आहे, हो की नाही? इट्स व्हेरी हॉट टुडे, इजंट इट? इट्स व्हेरी हॉट टुडे, इजंट इट? तू तुझे बघ किंवा तू तुझे काम कर. माइंड युअर ओन बिझनेस. माइंड युअर ओन बिझनेस. मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला कळाले का? डू यू नो व्हॉट आय मीन? डू यू नो व्हॉट आय मीन? तर हा होता 25 डेली यूज्ड इंग्लिश सेंटेन्सेसचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज मला फीडबॅक द्यायला विसरू नका. आजपर्यंत आपण खूप डेली यूज्ड इंग्लिश सेंटेन्सेस पाहिलेत. ते तुम्हाला समजले का? तुम्ही तुमच्या ॲक्च्युअल लाईफमध्ये यूज करता का? ते मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच उपयुक्त व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एक यूजफुल व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे हॅपी, कीप लर्निंग, कीप ग्रोईंग अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग.